आणि लॅब घ्या लॅबचं. लाईट नसताना देखील त्यांना विजेचं बिल देण्यात आलेलं आहे. काय नेमका प्रकारे जरा सविस्तर सांगा. चराटा येथील प्राथमिक आरोग्य केंद्र ज्या ठिकाणी या संबंधाची पत्र प्राप्त झाले त्या ठिकाणी आम्ही चौकशी केली. त्या ठिकाणी कोणत्याही प्रकारच्या विद्युत पोल नाही किंवा ट्रान्सफॉर्मर नाही, परंतु त्या ठिकाणी बिल गेल्याच्या निष्पन्न झाल्या. त्यानुसार आम्ही बिलाची चौकशी केली आणि ते 2023ला कनेक्शन रिलीज झाल्याचे दिसून आहे. त्या संबंधित त्यावेळेस असलेले कार्यरत असलेले अधिकारी आणि लाईन स्टाफवर कारवाई करण्याची प्रक्रिया सुरू आहे. किती नेमके कर्मचारी अधिकारी आहेत त्याच्यामध्ये आणि त्याच्यावरती कारवाई केली जाणार? त्याच्यामध्ये 2 लाईन स्टाफ म्हणजे जे त्यावेळेस कार्यरत होते आणि सध्या कार्यरत असणारे लाईन स्टाफ त्यांना आणि त्यावेळेस जे इंजिनियर कार्यरत होते त्यांच्यावर कारवाईची प्रक्रिया सुरू आहे. नेमकी काय कारवाई? याच्यामध्ये ज्याचं जास्त चुकी असेल त्यांना निलंबित करण्यात येईल आणि इतरांना चार्जशीट देण्याच्या कारवाई करण्यात येईल. या ठिकाणी सर मीटरची रीडिंग जी आहे त्या ठिकाणी बसून दिली जाते, घरी बसूनच दिली जाते काय? तर ती मीटर रिडिंग घेणारी एजन्सीवर सुद्धा या संबंधात कार्यवाही करण्यात येईल, कारण त्यांनी ते निदर्शनात आणून द्यायला पाहिजे होतं, पण त्यांनी ते निदर्शनात आणून दिलं नाही संबंधित इंजिनियरच्या. त्याच्यामुळे त्यांच्यावर सुद्धा पेनल्टी लावण्यात येईल. बरं, ते PSC ते मागणीच्या संदर्भात सर कोणतेही म्हणजे यापूर्वी म्हणजे मी माझ्याकडे चार्ज असल्यापासून कोणत्याही प्रकारचे पत्रव्यवहार म्हणजे झालेलं नाही किंवा फोन आलेला नाही, तरी आपण त्याला ताबडतोब विद्युत कनेक्शन देण्यासाठी कार्यवाही करणार आहोत. आपलं नाव? मी योगेंद्र कांबळे, प्रभारी कार्यकारी अभियंता, बीड.